टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आहे ना, आम्हाला परिसराचा खूप त्रास आहे। म्हणजे तिकडनं अतिक्रमण जास्त आहे आणि इकडे येणारे जाणारे म्हणजे आजूबाजूचे मुलं, मोठे मुलं सगळे इथे ओपन जिम असल्यामुळे इथे सगळे येतात, खेळतात आणि आमच्याही मुलांचं लक्ष तिकडे जातं। मग त्यांना पुष्कळ वेळा आम्ही सांगितलं की बा तुम्ही इथे नका बसू, आमची शाळा सुटल्यावर येत जा, पण ते म्हणतात नाही, आम्हाला वाकल्या दाखवतात, आम्हाला काही बोलतात ते आणि प्रत्युत्तर म्हणजे काही शिवीगाळ करतात ते आमच्या मागे। आम्हाला अजिबात घाबरत नाही ते। पाण्याची पण सुविधा नाही इथं, ते तिकडे बोरिंगचा नळ आहे पण तिथेही आम्हालाच बोरिंग चालू करायला जावं लागतं, तिथे बिल्डिंग अर्धा तास द्यावा लागतो आम्हाला पाणी भरण्यासाठी। गेट जवळ आहे सर, 2-3 लोकांचे इथलेच रहिवाशांचे कनेक्शन तुटलेले आहेत, ते बीच दुरुस्त करलेले आहे। आणखी आम्ही त्यांना सांगितलं की तुमचे पाणी वाहत आहे, ते म्हणतात आम्हाला पाणी पुरवठा होतोय, तुमचं तुम्ही बघा, आणि पूर्ण गेटमध्ये सगळी घाण टाकतात आजूबाजूचे, पूर्ण भिंतींना तडे गेलेले आहेत, आमचे सगळे शाळेचे कौलं फुटलेले आहेत, खूप समस्या आहेत शाळेत। आमचा वार्ड क्रमांक 11-12 आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत आलेलो आहोत। आता या शाळेची दुर्व्यवस्था बरीच बघितली आहे, बरेच कौले फुटलेले आहेत आणि स्वच्छता वगैरे नाही आहे आणि पोरांना प्यायला पाणी पण नाही आहे। त्याबद्दल आम्हाला खूप कुतूहल वाटतं ते की इथं काहीतरी सुधारणा व्हावी आणि मुलं वेळेवर रोज शाळेत यावे हे सगळ्या पालकांना सांगतो। पण पहिली गोष्ट म्हणजे इथं स्वच्छता आणि बिल्डिंगची दुर्व्यवस्था ही तुम्ही बघू शकता, कौले फुटलेले, पत्रे तुटलेले, पत्रे असे ते वाकून गेलेले ते सगळे पत्रे। अजून बरेच गोष्टी इकडे संरक्षण भिंत नाही आहे, गेट मोकळं राहतं, हा नेहमीचा वापरण्याचा रस्ता, मुलं येऊन बसतात, दारू, सिगरेट, गांजा, पत्ते हे खेळत बसतात या उद्यानवर। इकडे सगळे ते लेडीज लोक असतात, लेडीज शिक्षक असतात, ते बोलणार तर किती बोलणार आहेत त्यांना, ते एकटे शिक्षक घेऊन जातात, ते काही बोलायला गेल्यावर त्यांना पण काही पण शिवाय देतात, काही पण बोलतात, दिवसा दादागिरी, दिवसा येऊन इथं पत्ते खेळतात, दारू पिता, संध्याकाळचं अजून वेगळंच असतं म्हणे असे टीचर लोक बोलले। आणि ही जी भिंत आहे, हे जे अतिक्रमण आहे, जी मध्ये आलं आहे शाळेत, ते पूर्ण काढायला पाहिजे आणि जी संरक्षण भिंत आहे ते पूर्ण ते टाकायला पाहिजे, एवढीच आमची विनंती। बघितले वर्ग बघितले, पण बरेच वर्गांना जेव्हा वरती बघितले कौले फुटलेले, ते कौले केव्हा पण मुलांच्या अंगावर पडू शकतात। भिंतींना तडे, दगडाची भिंतींना तडे, काही वर्षापासून त्या शाळा जसे तसे होते, पण तरीसुद्धा काही सुधारणा झालेली नाही असून। आणि जेव्हा ते कौले त्यांच्या अंगावर पडतील, जेव्हा मुलांना काही गंभीर इजा होईल किंवा काही कमी जास्त होईल, तेव्हा दखल घेणार त्या कोणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।